नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलेलो आहे तिथं मी लहानपणापासून शाळेला होतो 7वीपासून, आणि ज्या कॉलेजमध्ये सिलेक्शन माझी ओळख झाली, ज्या कॉलेजमध्ये आम्ही 11वीला भेटलो, त्या कॉलेजमध्ये आज आम्ही आलेलो आहे. मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आम्ही आमची लव्ह स्टोरी लवकरच सांगणार आहे. आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची लव्ह स्टोरी सांगतो. आम्ही ना 2019 साली इथं 11वीला होतो, आणि आता नंतर या कॉलेजमध्ये बरेच डेव्हलप झालेले आहे. ज्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा कॉलेजचे वर्ग वरती होते. आता तिथे इंग्लिश मिडियम आहे आणि कॉलेजचे वर्ग इकडे ह्या साईडला खाली घेतलेले. आता आम्ही ना प्रेम करा असं सांगत नाही, ह्या वाक्याला डबल अंडरलाईन करा. प्रेम करा असं आम्ही काय सांगतच नाही, असं कोणीच सांगत नाही. फक्त जर एक सांगायची गरज पडत नाही, ते सगळे आपोआप करतात. जर कोणी केलं ते फक्त व्यवस्थित करा, शेवटपर्यंत नीट करा. आम्ही आमची लव्ह स्टोरी सांगतोय तुम्हाला. आम्ही काही प्रेम करा हे नाही सांगते, फक्त इथपर्यंत आम्ही कसं आलो ते तुम्हाला सांगतो. शेवट आमचा आदर्श असा कोणीच घेऊ नका की यांनी प्रेम केलं म्हणून आम्ही प्रेम करतोय. आदर्श माझं जर काय आदर्श काय घेऊच नका. जर का आदर्श घ्यायचं असेल तर इथं घ्या पोरींनी. म्हणजे सोडू नको हा, सोडू या. केलं तर सोडू नका. आहे त्या परिस्थिती सोबत राहा. दिवस काय सगळ्यांचेच बदलतात. जेव्हा कॉलेजला यायला उशीर व्हायचा तेव्हा सर सगळ्यांना इथं उभे करायचे. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, आमच्या दोघांना लई वेळा उशीर झालेला आहे. आम्ही इथंच उभं असायचो लाईन. ते आमच्याकडे असायला इकडे बरेच वर्ग होते वरती. आमचा वर्ग सेकंड फ्लोअरवरती होता. इकडे वरती नाही, या साईडला माध्यमिकचे वर्ग सगळे 5वी ते 10वी पर्यंतचे. 5वी ते 10वीचे वर्ग इकडे वरती सगळे. मी नव्हतं 5वी, मी 7वीला आलतो मामाच्या इकडं. सेजल तर डायरेक्ट 11वीला आलते इकडे कॉलेजमध्ये ते आम्हाला भेटली. बोल ना काय. लव्ह स्टोरी आमची काय वेगळी नाही कुणापेक्षा. काय नॉर्मल जे सगळ्यांची लव्ह स्टोरी असते, लव्ह स्टोरी प्रत्येकाची लव्ह स्टोरी असते ना कुणाची. आमची एक होती काय घ्यायची, 4-4, 5-5 असते. लय लव्ह स्टोरी असते सगळ्यांच्या. वेगळी अशी काहीच नव्हती. नॉर्मल मी बघायचो, नंतर ते बघायची, मिळून तिच्या मागं इकडे जा, कॉलेजवर जा, कॅन्टीनवर, वर्गात त्या मागं जा, हेच होतं. बाकी याच्यापेक्षा काहीच वेगळं नव्हतं. ही नॉर्मल आपलं सगळं तुमचे बाकीचं जसं असतं सगळं तसंच आहे. काहीच वेगळं असं काय नव्हतं आमच्या लव्ह स्टोरीमध्ये. हे खेळायला तिकडे मैदानावरती असायचे, मी तिथं वरतून बघायचे, ते तिकडून हातवारे करायचे. आम्ही ज्यावेळेस कॉलेज होतो ना त्यावेळेस ते नव्हतं इथं. आता म्हणजे हे पण ग्राउंडच होतं इथं मोकळं सगळं. आता इथं हॉल झाला आहे मोठा, आणि इथं वरती वर्ग होता आमचा 11वी आर्ट्स. यांना खेळायची आवड होती आणि हे मला खुनवायचे की तू पण खेळायला चल, कारण की बाहेर मस्त दोघं एकामेका बघत बसायचो. यांच्यामुळे मला पण खेळायचा नाद लागलेला. मग आम्ही बाहेर हे जेव्हा खेळायला जायचे तेव्हा आम्हाला पण पोरींना खेळायला सोडायचे. तेच आम्ही बघत बसायचो. इशारे वगैरे असायचे आमचे. खेळणं बाजूला ठेवून तुम्ही स्पोर्ट म्हणजे मी आधी 7वीपासून कुस्त्या खेळायचो, त्यामुळे चाल मी स्पोर्टच आमचं मेन असायचं. ॲथलेटिक्स वगैरे मी माझे ॲथलेटिक्सचे पण बरेच इव्हेंट असायचे. मी ना म्हणजे 7वीपासून आहे ना सरांचा एवढा मार खाल्ला ना तर बहुत कंटिन्यू ग्राउंडवरती असायचो. मग एकदा लेक्चर बुडून ग्राउंडवरती असायचो. आज सुरुवातीपासून मला खेळायची भरपूर आवड आहे. आणि नंतर कॉलेजला आल्यानंतर पण माझे खो खो एक लय भारी खेळायचो मी. खो खोचा इव्हेंट असायचा माझा. मी मग खेळायला लेक्चर वगैरे बुडून जाताना गेलो पण होतं नाही का, तुम्ही पण खाली ग्राउंडवरती खेळायला येते. यांच्यामुळे मला पण खेळायची सवय लागली. मी कधी खेळामध्ये म्हणजे जास्त खेळत नव्हते. हे सारखे इशारा करायचे की ग्राउंडवरती खेळायला जात जा, खेळत जा. आम्ही पण व्हॉलीबॉल, नेटबॉल याच्यामध्ये खेळायला जायचो. खेळायचं आहे ना एवढं मला फायदा ठरलंय ना. मी 7वीला तर नाही एवढा, 9वी 10वीला पण एवढे एक लेक्चर बुडवले होते ना. शाळेत पण हुशार होतो, एवढाच हे नव्हतो, बऱ्यापैकी हुशार होतो. पण आज माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टर जेव्हा हॉस्पिटल होतो ना, डॉक्टर फक्त म्हणले पहिलवान बॉडीचा फिटनेस चांगला आहे त्यामुळे जगला. म्हणजे नाही का, म्हणजे ग्राउंडचा फिटनेस मला त्यावेळेस कामाला आला. सगळ्यांनीच काय नसतं लेक्चर बुडून नका खेळत बसू, त्यावेळेस पण लक्ष दिलं पाहिजे. ग्राउंडवरती पण असलं पाहिजे, मैदानी खेळ खेळले पाहिजे. पहिलवानकी मधला पो पण मला माहीत नव्हता. म्हणजे कुस्त्या वगैरे मला आवडत होत्या, असं नाही की मला कुस्त्या वगैरे आवडत नव्हत्या. पण फिटनेस किती महत्त्वाचं आहे जेव्हा हे हॉस्पिटलला होते तेव्हा त्याचं महत्त्व कळालं की फिटनेस आपल्याला किती महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी ग्राउंडवरती खेळत जा. उलट मोबाईल हे वापरण्यापेक्षा ग्राउंड जास्त महत्त्वाचं. म्हणजे गेम खेळलेच पाहिजे, मैदानी खेळ. आपलं बॉडी
मजबूत असेल तरच सगळ्याला काय सांगावं काय सामोरं जाऊ शकतात. आयुष्यात कधी कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे फिटनेस हा पाहिजेच आपल्या बॉडीला. आता आपण बघतो बरेच उतार वयात डायबिटीज आहे, ते म्हातारी माणसं वगैरे ग्राउंडला चालतात तिकडे तिकडे येते, पण तेच आधीपासून आपण फिटनेसमध्ये असल्यावर आपल्याला नंतर कधी काही वेळ आली तरी काही जास्त त्रास होणार नाही. तर माझंच बघा, मी मरता 2 वेळा आलेलो. एकदा ऑन द स्पॉट करंट लागला तेव्हा. ज्यावेळेस पण करंट लागला ना, आपलं ते गाणं तुम्ही ऐकलं असेल 440 काय करंट माझा. हा करंट माझा तुम्हाला सोचतं का. मला जो करंट लागला ना तो करंट होता 1100 व्होल्टचा. ते माझं नशीब बारीक, फक्त ती आर्थिंग नाही भेटली त्यामुळं. पण 1100 व्होल्टचा करंट पण काय बारीक नाही. बॉडी एका साईडने पूर्ण बर्न झालेली आहे, हात दोन्ही गेलेले, हात पण वरपर्यंत जळाले होते, पण नशीब जास्त वर काही सेफ्टिक झालं नाही. म्हणजे ते सगळं फिटनेसमुळं. डॉक्टर तर म्हणला गेल्या हा जगूच शकत नाही, पण एक बजरंगबलीची कृपा होती, आपल्या तालमीतला फिटनेस होता, खाण्यापिणं चांगलं होतं दुपारलं, त्यामुळं जगलो. त्यामुळं नुसतं अभ्यास करीत पण बसू नका, नुसतं फोनवरती पण टाइमपास करीत बसू नका. थोडंफार बॉडीवरती पण लक्ष द्या, फिटनेसवरती लक्ष द्या, म्हणजे कधी काही वेळ आली तरी आपल्याला जास्त काही त्रास होणार नाही. चला की आता टाकीवरती जाऊ, तो पण किती टाकीवरती आम्ही इकडे वर्गामध्ये असताना काय बोलत बसायचो, टाकीवर बोलत बसायचो आम्ही. टाकीवर जाऊन मग तिकडे बोलत बसायचो आम्ही. लव्ह स्टोरी सगळी सेम आहे, काहीच वेगळं नाही. तुमचं वाक्य कसं असतं, पुरींच्या मागं जायचं, हे करायचं ते करायचं, नुसतं बघत राहायचं, काहीतरी टोमणं मारायचं, आवाज द्यायचा. तसं आम्ही जास्त बोलतच नव्हतं. बोलत होतं का पण डोळ्याला दिला इशारा. रोमॅन्टिक डोळ्यांनीच बोलणं होतं सगळं. जास्त काही वर्गात कधीच बोललो नाही मी. तर 11वीच्या शेवटलाच कोरोना आला, 12वी तर काही झालीच नाही आमची. 12वी असंच बरोबर. 11वीच्या मध्ये पहिले 5-6 महिने होते ना, ते असं जास्त काय बोलणं आम्ही टाकीवर तिकडे काय असतं ते बोलणं व्हायचं, जास्त काही बोलणं नव्हतं. फोन तर बरं 12वी झाल्यानंतर आमच्याकडे आली. ग्राउंडवरती असायचे तेव्हा हे इकडे पोरं इकडे उभी असायची, पोरी तिकडे असायच्या, तेव्हा पण हे माझ्याकडे बघत बसायचे पुढून मागं. हे ना आमच्या कॉलेजचं ग्राउंड आहे. आता हे पावसामुळे बरीच माती वाहून गेलेली. आपण जिथं उभं नाही, खो-खोचं ग्राउंड आहे. खो-खो पण मी चांगलंच खेळायचो, खो-खोला चांगलं होतं मी. इकडे कबड्डीचं ग्राउंड होतं इकडे ह्या साईडला, इथं व्हॉलीबॉलचं, इकडे नेटबॉलचं होतं. हे ग्राउंडवरती ना म्हणजे प्रत्येक खेळ खेळतो आहे. आणि म्हणजे ग्राउंडवरती नसतं, मी प्रत्येक स्पर्धेला खेळतो आहे, कारण तालमीमधलं होतो. कोणत्या पण खेळा म्हणजे तालमीतली पोरं कुठं पण टाका, सगळीकडे ऑलराऊंडर असते, बॉडीचा फिटनेस चांगला असतो. ते सगळे खेळ खेळलेलो आहे मी. इकडं हे बांधलेलं आहे ही दोरी, हे फक्त तालमीतली पोरं सांगू शकते हे काय आहे याचा फायदा. ते तालमीतली पोरं सांगू शकते फक्त हे कायसाठी त्याचा वापरीत आहे. काय खेळायची व्हॉलीबॉल, नेटबॉल ह्या ग्राउंडवरती आम्ही खेळायचो. सगळ्या पोरी असायच्या, इकडे पोरी खेळत असताना पोरी इकडे वेगळा खेळ खेळत असायची त्यांची. तिकडून पण आम्ही एकामेरिका इशारे करून खेळता बघत बसायचं. मस्त तिथं दिवसभर असं म्हणजे जा सोडतील पिटीला, तेव्हा आमचं तेच चालू असायचं. मज्जा यायची. कॉलेजचेच दिवस भारी होते असं वाटतं. सगळ्या पुरी असायच्या. सगळ्या पुरी असायच्या. तुम्हाला सगळ्या पुरी पाहिजे ना असायचे कॉलेजची मस्ती. असू दे की, मग असू दे की, स्पेशल मीच होते ना. तर मित्रांनो आमचं कॉलेज होतं, कॉलेजची तुमची अशी स्टोरी सांगितली. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि लव्ह स्टोरी बघा आमची नक्की 100%. आणि ते वाक्य लक्षात ठेवा, आमचं बघून प्रेम करू नका. आम्ही प्रेम करायला सांगत नाही. ते नाही ते मनावर घेऊ नका. फक्त ते तुमचं मी केलं तर केलं, नाही तर नाही बघा. पण केल्यावरती फक्त शेवटपर्यंत हे करा. हा हे मनावरती घ्या, केलं तर शेवटपर्यंत साथ द्या. परिस्थिती बघून बदलू नका. चालतो शाळेवर, भामचंद्र शाळेवरती रोहन भाऊचा एक ब्लॉग हे करायचा होता, शूट करायचा होता. रोहन भाऊला वहिनीला घेऊन आलतो. आम्ही पण थोडे मागले कलाकार आहे, आम्हाला पण त्यांच्यासाठी पळावं लागतं. कलाकार सगळे बॅकग्राऊंड कलाकार आहे. शूटिंगला मी होतो.
लक्ष द्या जरा त्यांच्याकडे पण आहे की नाही? नाही आता ब्लॉग वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नवीन चॅनल पण आता ओपन केला आहे, त्यावरती तुम्हाला देखील ब्लॉग पाहायला मिळतील. आणि जो जुना चॅनल आहे त्यावरती पण ब्लॉग टाकणार आहे. फक्त थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे नवीन चॅनल आम्ही खोललेलं आहे. त्याला पण सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. आणि रोहन भाऊ त्यांची काही थोडी फेमस आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.